जे आहेत ना, हे पाकीट घेऊन बोलतेत. हे आमचे लक्ष्मण हाके साहेब असतील, पडळकर साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, हे समाजासाठी काम पहिल्यापासून करते. ते दिशा बोलण्याचं काय मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, असं महाराष्ट्रात पहिल्यांदा आंदोलन बघितलंय किंवा सकाळी गेले आणि संध्याकाळी आले. आणि कारण की अभ्यासू माणसाचं की त्यांनी काल सांगितलं होतं तुम्हाला, आता ही चाललंय ते काल सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका, की धनगर समाजाला भरकडू नका. दीपक बोराडेला ते दिसलं नाही का, हा हल्ला कोणी घडून आणला, ज्यांनी हल्ला घडून आणला यांचेच फोटो तुम्ही बॅनरवर लावता आणि त्यांच्यासोबतच तुम्ही मुंबईला जाता. शिव का न्याय आहे का? नाही काल ना. मुंबई या ठिकाणी दीपक बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन पार पडलं. ते आंदोलन काही तासापूर्वी चालू झालं आणि काही तासापूर्वीच देखील संपवण्यात आलं. नेमकं काय कारण होतं आणि कशासाठी संपवण्यात आलं? आपल्यासोबत धनगर बांधव आहेत. काय सांगाल? काल सगळे धनगर बांधव मुंबईच्या दिशेने होते आणि असं आव्हान देखील केलेलं होतं, पण तितक्यात संध्याकाळपर्यंत आरक्षण तिथं संपवण्यात आलं आंदोलन आणि जे धनगर बांधव आहेत ते परत गावाकडे निघाले. काय 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 सांगाल? हे पहा, आमचा धनगर समाज एकतर त्या आंदोलनावर पूर्ण नाराज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर आम्ही आंदोलन पाहिले, पण असलं आंदोलन पहिल्यांदा पाहिले आम्ही. किंवा सकाळी गेले आणि 2-3 घंट्यातच वापस आले. आमचं एवढंच म्हणणं होतं की बा 4-8 दिवस तिथं थांबतील, पण असं जर आंदोलन करतेनी जर अचानक तारीख घेऊन जर असं आझाद मैदान जर गाठलं तर येणाऱ्या पिढीला या धनगर समाजाला न्याय कसं भेटणार आहे हे आम्हाला वाटतं. इथं समाजाची दिशाभूल झाली असं वाटतंय. 100% दिशा बोलण्याचं काय मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, असं महाराष्ट्रात पहिल्यांदा आंदोलन बघितलंय किंवा सकाळी गेले आणि संध्याकाळी आले. दिशा बोलत नाही तर काय या समाजाची. जे लक्ष्मण हाके आहेत त्यांच्यावरती तिथून मुंबई ते आझाद मैदानावरून टीका करण्यात आल्या, त्यावर काय सांगाल? हे बोराडे जे आहेत ना, हे पाकीट घेऊन बोलतेत. हे आमचे लक्ष्मण हाके साहेब असतील, पडळकर साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, हे समाजासाठी काम पहिल्यापासून करते. ते जे आरक्षणासाठी झटतेत, कायद्यानेच भेटेल ना, काही आडमुठपणा करून थोडी भेटणार आहे. मग त्यासाठी लक्ष्मण हाके साहेब काम करतात, चांगलं काम आहे त्यांचं. ते जे सांगते ते समाज करीन ना, आहेत ना, त्यांनी ठरवते ना, सगळ्या समाजाला घेऊन ठरायला पाहिजे. आपल्याला आझाद मैदानावर जायचं आहे, आरक्षणासाठी बोलायचं, शासनासोबत भांडायचं आहे, हे सगळ्या समाजाला घ्यायला पाहिजे सोबत. काय उठसूट कुणी बी उठायचं आणि चला मुंबईला म्हणायचं, इथून पुढं हे समाज असा हे होईन, कुणासोबत जायचं नेमकं आरक्षण मागण्यासाठी. लक्ष्मण हाके यांनी सकाळी लाईव्ह करून सांगितलं होतं की धनगर समाज बांधवांनी जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरायची आज शेवटची तारीख आहे, कुणीही फॉर्म न भरता जाऊ नये. त्याच्यानंतर जे दीपक बोराडे आहेत त्यांना मराठा समाजाचे गुण गायले आणि त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा टीकास्त्र केलं डबल. ते मराठा समाजाचं गुणगान गायनात का? ते काय, ते मराठा समाज आपले बांधव आहेत, त्यांच्याबद्दल काही हे नाही. पण मराठा समाजाच्या लोकांनी मेंढपाळावर हल्ले केले. आत्ता पाठीमागं त्या माथुरी गावात मेंढपाळावर हल्ला झाला. हे कोणाच्या लोकांनी केले? कुणी केले? ते पवन करवर असतील, आणखीन बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजाच्या लोकांवर हल्ले झाले. ह्याच लोकांनी घडून आणले ना. हाके साहेबावर हल्ले केले कारण की ते समाजासाठी भांडतात म्हणूनच हल्ले केले ना. त्यांचं काय वैयक्तिक काय बांधायला बांधे का कोणासोबत? ते समाजासाठी झटणारे माणसं आहेत. हाके साहेब खूप हुशार माणसं आहेत, समाजाला न्याय भेटून देतील. सोशल मीडियावर सध्या बोराड्यांविषयी रोष चालू आहे. ते रोष जाणीवपूर्वक चालू आहे का धनगर समाजाच्या दिशाभूलमुळे चालू आहे? नाही, धनगर समाजाची दिशाभूल केली त्यांनी म्हणून चालू आहे. आणि बीड जिल्ह्यातला एवढा धनगर समाजाचा काही येडा राहिलेला नाही, हुशार झालेला आहे. कारण त्यांना लगेच कळलं की हे सुपारी घेऊन कुठेतरी आंदोलन उभा केलेलं आहे आणि लगेच लक्षात आलं ना त्यांच्या. आणि बोराडे साहेबांना एकच विनंती, यापुढे असे अचानक तारीख घेऊन आंदोलन करू नये आणि कोणाची सुपारी घेऊन आंदोलन करू नये. कारण आमची दिशाभूल झालेली. असे जर अचानक नेता उठन आणि आंदोलन करीन आणि सकाळी बसन आणि संध्याकाळी उठन, अशाने धनगर समाजाला न्याय मिळणार नाही. आतापर्यंत जे हल्ले झाले त्यामध्ये बोराड्यांचं काही योगदान आहे? काहीच नाही. आता पवन करवर कोणाच्या याला पाठिंबा द्यायला चालला होता? दीपक बोराडेच्याच जालन्याला. मग दीपक बोराडेला ते दिसलं नाही का, हा हल्ला कोणी घडून आणला, ज्यांनी हल्ला घडून आणला यांचेच फोटो तुम्ही बॅनरवर लावता आणि त्यांच्यासोबतच तुम्ही मुंबईला जाता. शिव का न्याय आहे का? नाही ना. आता पुन्हा काल परवा दिवशी माथुरीला या काय आमच्या मेंढपाळ बांधवावर हल्ला झाला. हा कोणी केला? हा बी मराठी समाजानेच केला ना. मग ते दिसलं नाही दीपक बोराडेला? आपला समाज महत्त्वाचा आहे का हे महत्त्वाचं आहे?
हे त्यांना कळायला पाहिजे. हे जे आता समाजाची दिशाभूल झाली आहे ह्याचं भविष्यामध्ये धनगर समाजाला काही तोटा किंवा नुकसान होईल? नुकसान खूप नुकसान आहे ना. आता इथून पुढं जे समाज आहे ह्याच्यात हे झालं आता नेमकं कुणासोबत जावा हे आत्ताच हे नेऊन हे केलं आणि समाजाची दिशाभूल केली. त्याच्यामुळं भविष्यात समाज कुणाच्या मागं राहावा हे ह्याच्यात राहील ना संभ्रमणात. पुढचा जे आंदोलनाचा दिशा असेल किंवा लढा असेल ते कसा असणार आहे? यापुढे लक्ष्मण हाके सर आणि गोपीचंद पडळकर हे योग्य भूमिका घेतात. त्यांचा अभ्यास आहे ह्या आरक्षणाविषयी. त्यांच्या घरात जर पाहिलं तर अशा कादंबऱ्या अशा पूर्ण संविधान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतात, संविधानावर बोलतात. आणि गोपीचंद पडळकर साहेब आणि लक्ष्मण हाके साहेब ह्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. ह्यांनी लढा मांडला की 100% ते आम्हाला आरक्षण धनगर समाजाला न्याय देतील ही आम्हाला इच्छा आहे त्यांच्याकडून. तुम्हाला काय वाटतंय लक्ष्मण हाके जे आहेत ते तुम्हाला आरक्षण मिळवून देतील धनगर समाजाला की दीपक बोराडे आहेत ते आरक्षण मिळवून देतील? काय याच्यावर काय सांगाल? आम्हाला असं वाटतं की हाके सर अभ्यासू माणूस आहे. आणि कारण की अभ्यासू माणसाचं की त्यांनी काल सांगितलं होतं तुम्हाला, आता ही चाललं आहे ते, काल सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका, की धनगर समाजाला भरकडू नका आणि उद्या ज्याला इलेक्शन लागणार आहे की तुम्ही हे कायद्याचा नियम उल्लंघू नका. त्या पद्धतीने आपण आंदोलन नंतर बी करू शकतो. इथून मागं बी 4 वेळेस म्हणले होते हाके सर की आपल्याला यंत्रणा करून व्यवस्थित करून टीम करून तिथं पोहोचावं लागत असते आणि कायदा बघून आपल्याला आरक्षण भेटत असते. आता सरांना वाटतं की मला वाटतं स्वतः की मी रस्त्यावर झालं की मी मोठा व्हावा आणि मोठा झाल्यानंतर मला माझ्या मागं समाज हिंडावा असं ते बोराड्याला वाटलं असेल की लोक फोनवर आपले ते जालन्याला गेले तसं त्याचा भरम झाला आहे. तसं हे धनगर समाज आहे का इतका सोपा राहिलेला नाही, सारा सुशिक्षित समाज झालेला आहे की तुमची कालची काय बोललेली भाषा आहे का, मुंबईमध्ये काल बोललेली भाषा आहे का, हे समाजाला रात्री 10:30 लोक भयभीत झाले तर. आणि आमचे काही बांधव वाटाने गेले ते वापस फिरल्याच्यानंतर आम्हाला कळलं सकाळी की यांना त्रास झाला वा की एकाकीच गेले एकाकीच वापस आले. ह्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही हाके सर पडळकर साहेब, हाके सर, राम शिंदे साहेब, कारण की आमचे आता 25-30 वर्ष वय झाले. आमच्या भावी पिढीला असं फसाफसी करू नका. एकाकीच नेता होत नसतं. जे अभ्यासू नेते असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिले त्या पद्धतीने आम्ही हाके सर मागं चालणार आहेत. ह्याच्या पलीकडं काय बोला. नक्कीच जर पाहायला गेलं तर जे बोराडे आहेत त्यांनी जे समाजाची दिशाभूल आहे ती दिशाभूल करू नये. अभ्यासू नेतृत्व जे लक्ष्मण हाके आहेत तेच आम्हाला जे भविष्यातलं आरक्षण असेल ते मिळवून देतील असं देखील जे धनगर बांधव आहेत ते म्हणत आहेत.